श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ. सर्वांचंच आपलं सहर्ष स्वागत. आपण हात जोडूया, स्वामींची प्रार्थना करूया आणि मग या उपक्रमाला सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमण्डलुधर कटयाङ्कररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि माम्. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणीत मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, दिंडोरी प्रणीत मार्गाचे संस्थापक ब्रह्मीभूत परमपूज्य श्री मोरे दादा, दिंडोरी प्रणीत मार्गाचे सध्याचे ऊर्ध्वयू श्री गुरुकुल पीठाचे संस्थापक पीठाधीश आणि सर्वांचे श्रद्धेय स्थान परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या दिवशी अनेक जण आपला आनंदोत्सव साजरा करत असताना आपण मात्र प्रकर्षाने या स्वामी चरित्र चिंतनिकेसाठी सहभागी झालात, त्यामुळे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्याला असलेली स्वामींच्या विषयीची ओढ हीच या माध्यमातून दिसून येते आणि असे हे स्वामी आपल्या सर्वांचेच गुरु, परमगुरु, परात्पर गुरु, गुरुतत्व अशा स्वरूपात आपल्या सगळ्यांना ते लाभले, हे आपलं महद्भाग्य. व्यक्तिमत्व, महाराजांच्या लीला आणि त्यामागचे अर्थ हे उलगडण्यामागचा आपला हा प्रयत्न आहे. हे चिंतन करतोय, हे मंथन करतोय, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित आपला हा प्रयत्न बरोबर आहे की चुकीचा आहे आपल्याला माहित नाही, पण एक नवा दृष्टिकोन मात्र स्वामींकडे बघण्याचे ही चिंतनिका जरूर आपल्याला दृष्टी प्रदान करते. आणि असंच हे चिंतन आपल्याला उत्तरोत्तर 21व्या अध्यायापर्यंत स्वामींच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची आपल्याला नक्कीच ओळख करून देईल याबद्दल खात्री वाटते. आजचा अध्याय आपला 7वा अध्याय आहे. जसं आपल्याला आपला अभिप्राय किंवा आपलं मत विचारलं होतं की खरं तर स्वामींचं चरित्र लिहित असताना त्यामध्ये स्वामींचे जे पट्टशिष्य आहेत किंवा अतिशय विशेष अशी काही बाब असेल
तर ती चरित्रामध्ये अंगीभूत झाली तर आपण समजू शकतो. परंतु जे स्वामींना नावं ठेवतात किंवा त्यांचा स्वामींशी फार काही संपर्क नाही, ते काही त्यांचे शिष्य आहेत असंही म्हणायचं काही कारण दिसत नाही. मग तरीही त्यांचा अंतर्भाव त्या अध्यायामध्ये काय केला असेल? असं ते व्यक्तिमत्व काय असेल? जसं आपण स्वतःचे महती सांगताना, स्वतःबद्दल सांगताना असं म्हणतो, की आम्ही स्वामी सेवेकरी आहोत, म्हणजे आमचं 7 जन्माचं पुण्य फळाला आलं, म्हणून आम्ही स्वामी सेवेत आलो. मग आपण फक्त स्वामी सेवेत येण्यासाठी जर 7 जन्माचं पुण्य हवं असेल, तर जे स्वामींचं चरित्र लिहिलं जातंय, जे येणाऱ्या अनेक वर्ष, शतकानुशतकं जे स्वामींचे भक्त आहेत, ते प्रत्येक जण ते वारंवार वाचणार आहेत. असं स्वामींच्या चरित्रामध्ये अशा एखाद्या व्यक्तिमत्वाचा अंतर्भाव करण्याचं काय कारण असावं? हा आपल्याला प्रश्न त्या निमित्ताने पडला असावा. चोळाप्पांविषयी लिहिलेलं मान्य आहे. बाळाप्पा महाराजांविषयी लिहिलं तरीही मान्य आहे. अनेक महाराजांचे भक्त आहेत, त्यांच्याही विषयी लिहिलं तरी सुद्धा मान्य आहे. परंतु महाराजांना नावं ठेवणाऱ्या किंवा महाराजांचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तीची ओळख या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला करून देण्यामागं निश्चित ग्रंथकर्त्याचा काही ना काहीतरी उद्देश असेल. आणि मागील अध्यायात आपण जसं बघितलं तसं ग्रंथकर्त्यांनी हे विनम्रतेने कबूल केलेलं आहे, की स्वामीच ही प्रेरणा देऊन हे करवून घेतात. म्हणजेच यामागं स्वामींचंही काही नियोजन असू शकतं, असा एक आपण निश्चित प्रकारे निकष लावू शकतो. आणि त्याच अनुषंगानं आपल्याला हा अध्याय समजून घ्यायचा आहे. या अध्यायाकडे जाताना पहिल्यांदा आपण कथा बघूया आणि मग त्यातला ज्ञान अर्थ बघूया. तर 7व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, की अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणवनी यती परब्रह्म वेदांत आवडे तयांसी श्रवण करती दिवसनिशी शास्त्री हिरळी कराधिकांसी वेतने देवनी ठेवले. की हे जे मालोजी राजे जे आहेत हे मूलतः दत्तभक्त आहेत, आध्यात्मिक संप्रदायामधले आहेत. दत्तांविषयी किंवा पर्यायाने आपल्या धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींविषयी त्यांना आस्था आहे. आणि म्हणून आपल्या राजवाड्यामध्ये हे असे काही त्यांनी पगारी सेवक ठेवले होते, की जे वारंवार त्यांच्या दरबारामध्ये या विषयांवर चर्चा करतील आणि त्या चर्चेमुळं राजाच्या कानालाही तृप्तता लाभेल आणि त्याच्या कदाचित विचारांना सुद्धा चालना मिळू शकेल, असा कदाचित मालोजी राजांचा उद्देश असावा. आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्यांच्या दरबारामध्ये हे 2 जे सेवक आहेत त्यांना किंवा ते 2 जे वेदांती आहेत, तर ह्यांना त्यांनी आपल्या चाकरीसाठी ठेवलेलं आहे. एक आहेत रामभाऊ चिंचणीकर आणि दुसरे आहेत गोपाळ शास्त्री हेरळीकर. आता ह्यांच्यासारखे अनेक पण प्रमुख मंडळी ही. आता वेदांती म्हणजे काय? तर ज्यांचा वेद, उपनिषद यांचा अभ्यास आहे. द्वैत, अद्वैत, द्वैत, अद्वैत आणि विशिष्ट अद्वैत यासारखे अनेक जे आहेत. भक्तियोग काय आहे? ज्ञानयोग काय आहे? असे जे विविध अंग ह्या उपनिषदांमध्ये आणि वेदांमध्ये जी ज्ञानाची सांगण्यात आलेली आहेत, अशा ज्ञानांच्या ग्रंथांवर, प्रकरणांवर चर्चा करणारे ते वेदांती. तर ही राजाची ती आवड आहे आणि त्या आवडीपोटी राजा ह्या सगळ्या गोष्टी करू पाहतोय. आणि अशाच वेळेला मुंबईमधनं कानावरती बातमी आली किंवा चर्चा आली, जसं आजकाल आपण सोशल मीडिया वापरतो, तसं त्यावेळेला राजाच्या कानावरती बातम्या यायच्या, की मुंबईमध्ये कोणीतरी त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करण लोका उपदेशती. हे असे कोणीतरी एक विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे व्यक्ती आहेत, अतिशय थोर आहेत आणि फार लोकांना त्यांनी त्यांचं ज्ञान जे आहे ते त्यांच्या समोर प्रकट केलेलं आहे आणि लोक त्यांना मानतात. तर मग अशा विष्णुबुवांना आपल्या दरबारामध्ये जर आपण घेऊन आलं तर आपल्याला ही ज्ञानाचं आणखीन अवगत करता येईल, असा एक विचार ठेवून आणि आपल्या दरबारातील इतरही लोकांना जे इच्छुक आहेत, अशाही लोकांना त्यांच्या ज्ञानाचा लाभ होईल अशा दृष्टिकोनातनं राजांनी त्यांना बोलवलंय. आता राजाचा हा मानस अगदी सरळ आहे. अगदी जसं आपल्या गावामध्ये आता आपण सध्या सप्ताह केला, त्या सप्ताहाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या केंद्रातले किंवा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रातले विशेष अतिथी म्हणून बोलवतो, की तुम्ही आमच्या केंद्रात येऊन आमच्या लोकांना मार्गदर्शन करावं.
मग ज्याची प्रसिद्धी असते, ज्याचं नाव आपल्या कानावरती आलेलं असतं, की अरे ह्याचं चांगलं आहे बरं का मार्गदर्शन, किंवा हा व्यक्ती चांगला प्रतिष्ठित आहे, याचं ज्ञान चांगलं आहे, तो वकिली क्षेत्रातला असेल, वैद्यकीय क्षेत्रातला असेल, तर मग त्या चर्चेमुळे, त्या प्रसिद्धीच्यामुळे आपणही त्याला आमंत्रित करतो. तो आपल्या इथे येतो आणि आपल्या लोकांना मार्गदर्शन करतो. हे आपल्या स्तरावरती झालं. आपल्या परिसरातला नगरसेवक, ग्रामसेवक किंवा आणखीन कोणी राज्यकर्ता जो असेल, तर तोही अशा प्रकारचे तमाशे ठेवणं किंवा इतर गोष्टी. का तर त्या प्रभागातल्या किंवा त्या समाजातल्या लोकांना त्याची तृप्तता व्हावी. तसं मालोजी राजांचा हा इंटरेस्ट असल्यामुळे त्यांनी ह्या विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांना बोलवलंय. आता ह्या अध्यायाच्या पुढे जाण्याच्या आधी विष्णुबुवा ब्रह्मचारी हे नेमकं व्यक्तिमत्व काय आहे, हे आपण समजून घेऊया. आणि ते समजल्यानंतर पुढचा अध्याय समजून घ्यायला खूप सोपा जाईल. तर त्या दृष्टिकोनातनं विष्णुबुवांचं चरित्र आपल्या समोर सादर करतो. सन 1818 मध्ये पेशवाई नष्ट होण्यापूर्वीच, अगदी बिनचूक बोलायचे तर 17 नोव्हेंबर 1817 रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर हिंदू पदपदशाहीच्या भगव्या ध्वजाऐवजी इंग्रजांचा युनियन जॅक लागण्याआधीच ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आपला धर्म प्रचाराच्या कार्याला व भारतातील नागरिकांना, विशेषतः हिंदूंना ख्रिश्चन करून घेण्याच्या कार्याला सुरुवात केली होती. त्या दृष्टीने येथे संस्था स्थापन झाल्या होत्या. 1893 मध्ये, म्हणजेच पेशवाई नष्ट होण्यापूर्वी, मुंबई बायबल सोसायटी व अमेरिकन मराठा मिशन या संस्था मुंबईत स्थापन झाल्या होत्या. येथील नागरिकांना ख्रिश्चन धर्मात आणून ख्रिश्चनांची संख्या वाढवणे हा त्यांचा मुख्य हेतू किंवा प्रमुख हेतू होता. इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीने जवळजवळ सर्व हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणला. या देशातील सरसकट नागरिकांना दारिद्र्य व अज्ञान, रोटीबंदी, शुद्धीबंदी किंवा सिंधुबंदी, समुद्र उल्लंघन बंदी यासारख्या धर्माच्या नावाखाली असलेल्या अज्ञानमूलक भाबड्या कल्पना हे सर्व मिशनऱ्यांच्या कार्याला पोषक होते. दरिद्री लोकांना पैशाचे आमिष दाखवून, अशिक्षितांना सेवावृत्तीने आणि सुशिक्षितांना हिंदू धर्मातील तर्क विसंगत भाबड्या अज्ञानमूलक गोष्टींचे खंडन करून युक्तिवादाने करून जिंकावे, ही मिशनऱ्यांच्या कार्याची पद्धत होती. जसं कन्व्हर्जन हा फार मोठा, अगदी अनेक वर्षांपासून भारतासाठी असलेला डोकेदुखीचा भाग, हा त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात होता. विष्णू भास्कर करमरकर, रामकृष्ण विनायक मोडक, नारायण शेषाद्री, बाबा पदमजी इत्यादी सुशिक्षितांनी उघड उघड ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि मिशनऱ्यांच्या यशाची जणू पावतीच दिली. म्हणजे ज्यांना लोक फॉलो करतात असे ज्या वेळेला धर्म तो स्वीकारतात, त्यावेळेला लोकमानसावर त्याचा विपरीत परिणाम होतो. श्रीपद शेषाद्री परळीकर ह्या मिशनऱ्यांकडे राहिला म्हणून हिंदू समाज त्याला हिंदू धर्मात घेण्यास तयार नव्हता. मराठीतील पहिल्या वर्तमानपत्राचे दर्पणचे संस्थापक संपादक बाळ गंगाधर जांभेकर यांनी समाजाच्या वाईटपणा पत्करूनही त्याला हिंदू धर्मात घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि मिशनऱ्यांना पहिला धक्का दिला. पण त्याहूनही कितीतरी मोठ्या प्रमाणात मिशनऱ्यांच्या कार्याला यशस्वी धक्का देण्याचे कार्य विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केले. विष्णुबुवा ब्रह्मचार्यांच्या सहवासात असलेले रामचंद्र पांडुरंग शास्त्री आजरेकर यांनी विष्णुबुवांचे छोटेसे चरित्र सन 1872 यामध्ये विष्णुबुवांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने प्रसिद्ध केले. वेदोक्त धर्मप्रकाश या आपल्या ग्रंथात विष्णुबुवांनी आपल्या स्वतःचा परिचय 2-2.5 पानात करून दिला आहे. वेदोक्त धर्म मंडळींच्या आज्ञेवरून लिहिलेल्या चरित्रात आजरेकर प्रथरारंभी म्हणतात, वेदोक्त ग्रंथात बाबांनी आपली हकीकत लिहिलीच आहे, परंतु त्या कालानंतरच्या कार्यक्रमास अनुसरून जी त्यांच्या स्नेहांपासून व सुहृद जनांपासून मिळालेली व प्रत्यक्ष पाहिलेली हकीकत पुढील बखरीत दाखल करून ठेवतो. विष्णुबुवा हे 18 फेब्रुवारी 1871 रोजी दिवंगत झाले. ग वा सरदार यांनी आपल्या महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी या पुस्तकातही विष्णुबुवांच्या कार्याचा गौरव केला आहे. विष्णुबुवा त्यांच्या काळात विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून प्रसिद्ध होते. हे त्यांनी स्वतःहून ठेवलेलं त्यांचं टोपण नाव होतं. चरित्रकार आजरेकर यांनी चरित्रात विष्णुबुवा न म्हणता विष्णू बाबा असं म्हटलं आहे.
विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्वाश्रमीचे संपूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले. हे गोखल्यांचे घराणे कोकणस्थ ब्राह्मण आणि काश्यप गोत्री. मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर जवळील पार. विष्णुबुवांचे पूर्वज पारहून ठाणे जिल्ह्यात आले. ठाणे जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील शिखली या गावी इसवी सन 1825 मध्ये विष्णुबुवांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव उमाबाई. त्या आपल्या आईवडिलांच्या 11 अपत्यांपैकी 10वे अपत्य. आता शिवली गाव सध्या रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यात आहे. मौजे बंधनानंतर 1 वर्ष वेदाध्ययन केलं. 9व्या वर्षी विष्णुबुवांनी 9व्या वर्षी तालुका कार्यालयात उमेदवारी केली. नंतर काही वर्षे घरची शेती, गुरे चारणे, लाकडे फोडणे इत्यादी कामे केली. 12व्या वर्षी महाडला भुसाऱ्याच्या दुकानात नोकरी केली. संगमेश्वर बंदरावर कस्टम खात्यातही काही दिवस नोकरीला होते. 16व्या वर्षीत साष्टी तालुक्यात कस्टम मध्ये नोकरी केली. वेदाध्ययन, शेती, नोकरी हे सर्व करून पाहिले, पण कोठेही मन रमेना. काहीतरी उच्चतर कार्य करून जीवित सफल करावे या विचाराने भारावून सर्व संग परित्याग करून अरण्यात गेले. तेथे जे साधू संत भेटले ते ढोंगी निघाले. तेव्हा वैतागून स्वतःचे गुरु व्हायचे व आत्मप्राप्ती करून घ्यायची या निश्चयाने नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी गेले. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पाखंड मताचे खंडन करून तू वैदिक धर्माची स्थापना कर असा ईश्वरी संकेत किंवा ईश्वरी आदेश त्यांना या तपश्चर्येच्या काळात प्राप्त झाला. नंतर नाशिक येथे मुक्काम करून 3 वर्षे पंढरपुरास वास्तव्य केले. शासकीय विद्या खात्यातील निरीक्षक महादेव शास्त्री कोल्हटकर यांच्या सांगण्यावरून सांगली, मिरज, वाई, सातारा, पुणे येथे अनेक त्यांनी व्याख्यानं दिली. वयाच्या 31व्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1856 मध्ये मुंबईला आले. ज्या साली महाराज अक्कलकोटला आले आणि आपली कर्मभूमी म्हणून त्यांनी मुंबई हे आपल्या कायमच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणून निवडले. मुंबई कार्यक्षेत्र निवडण्यामागचं कारणही तितकंच महत्वाचं होतं. मिशनऱ्यांचे कार्य हे पाखंड मत आणि त्या पाखंड मताचे खंडन हे आपल्या जीवित कार्याचा असा उद्देश असा त्यांनी ठरवलं असल्यामुळे मुंबईला मिशनऱ्यांचे कार्य वाढते आहे हे पाहून आपल्या ध्येय सिद्धीला मुंबई हेच योग्य गाव आहे असे त्यांना वाटले असावे. जो ईश्वरी आदेश त्यांना झाला की हे जे सध्या वातावरण आहे याचं खंडन करून आपल्या धर्माची स्थापना किंवा आपल्या धर्माचं पुनरुत्थापन कर असा ईश्वरी आदेश असल्यामुळे त्यांनी मुंबई हे ठिकाण निवडलं. कारण मुंबईमध्ये मिशनऱ्यांचं काय म्हणूया त्यांची संस्था तिथून कार्यरत असायची. अधूनमधून केलेला प्रवास सोडला तर इसवी सन 1856 ते 1871 हा 15 वर्षांचा काळ त्यांनी त्या मुंबईतच आपल्या कार्यसिद्धीत घालवला. 1871 मध्ये विष्णुबुवांनी हे जग सोडले. आपल्या 46 वर्षाच्या आयुष्यातील 15 वर्षे म्हणजे जवळजवळ 1/3 आयुष्य त्यांनी मिशनऱ्यांशी संघर्ष करण्यात व आपले नवविचार सांगण्यासाठी लिहिलेल्या ग्रंथलेखनात घालवले. 16 ओळ्यांचा कल्पना टाकून देणारा संन्यासी अशी त्यांची ओळख. आपले सुधारणावादी विचार सांगण्याचे धारिष्ट्य असलेला विचारवंत आणि या सुधारणा समाजाची अप्रियता पत्करूनही व्यवहारात आणणारा कृतिशील सुधारक असे विष्णुबुवांचे वर्णन स्थूलमानाने करता येईल. मुंबईला ते गणेशवाडी येथे राहत. 1856 मध्ये मुंबईत आल्याच त्यांचे व परमहंस मंडळीतील सभासदांशी वादविवाद झाले. प्रभू लोकांच्या विद्यालयात दर शनिवारी 1 अशी 50 व्याख्याने त्यांनी दिली. त्यांच्या व्याख्यानाला 1 आणा तिकीट असायचं. तिकीट लावून व्याख्यान देणारे महाराष्ट्रातील ते बहुधा पहिले व्याख्याते आहेत. विष्णुबुवांचे वक्तृत्व अफाट असे. 1 आणा तिकीट असूनही श्रोत्यांची प्रचंड गर्दी होईल नव्हे, ती गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना आणावे लागत असे. ज्या विद्यालयात ही व्याख्याने होत त्या व्याख्यानांना पुढे अस्पृश्यांना बंदी केली. विष्णुबुवांना अस्पृश्यता अजिबात मान्य नव्हती. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून पुढे त्यांनी त्यांची व्याख्याने सागर किनाऱ्यावर घ्यायला सुरुवात केली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनाही या विद्यालयात येण्याची मनाई होती. विष्णुबुवांनाही हाही अन्याय वाटायचा, कारण विष्णुबुवांची मते पटत नसली तरी त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी शेकडो मिशनरी नियमितपणे येत असत. सागर किनारा त्यांच्या दृष्टीने सोयीचा होता.
पुढे मिशनऱ्यांच्या सांगण्यावरून 1857 मध्ये दर गुरुवारी ख्रिस्ती मिशनऱ्यांशी त्यांचे वादविवाद सुरू झाले. एकूण 20 सभा झाल्या. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्माविरुद्ध घेतलेल्या आक्षेपांचे ते खंडन करीत. जुना करार, नवीन करार हेही विषय त्या वादविवादात निघत. हिंदू समाजातील सर्व जातीचे लोक, ख्रिश्चन, मुसलमान, पारशी लोक या वादविवादांना मोठ्या संख्येने येत. पहिली सभा 15 मे रोजी झाली. अशा 20 सभा झाल्या. त्यानंतर 1857 चे स्वातंत्र्य समर सुरू झाले आणि शासनाने वादविवाद कायद्याने बंद केले. त्यावेळेचे ख्यातनाम ख्रिस्ती धर्मोपदेशक जी बोएन वादविवाद सभेला स्वतः उपस्थित राहत त्यात भाग घेत असत. याच जी बोएन यांनी विष्णुबुवांच्या कार्यावरती एक ग्रंथ प्रकाशित केला, ज्याचं नाव त्यांनी ठेवलं समुद्र किनाऱ्यावरचा वादविवाद. या वादविवाद सभांचा वृत्तांत बॉम्बे गार्डियन या इंग्रजी पत्रात येत असे. हे सर्व इंग्रजी वृत्तांत मराठी अनुवाद करून जी बोएन यांनी समुद्र किनारीचा वादविवाद या नावाने इसवी 1892 मध्ये पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले. 1871 मध्ये विष्णुबुवा मानेवर काळी पुळी झाल्याच्या निमित्त होऊन दिवंगत झाले. त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने हे पुस्तक प्रसिद्ध झाले. ख्रिस्ती मिशनऱ्यांचे काम जगभर विविध देशात विविध भागात चालू होते, पण विष्णुबुवांसारखा प्रभावीपणे प्रतिवाद करणारा क्वचितच भेटला असेल. आणि समुद्र किनारीचा वादविवाद यासारखे पुस्तकही जगाच्या वाङ्मयात क्वचितच निर्माण झाले असेल. विष्णुबुवांच्या 15 वर्षाच्या प्रभावी प्रचारामुळे ख्रिस्ती धर्म प्रचाराची प्रबळ लाट ओसरली आणि सामान्य जनांची संशयाकुल दृष्टी पुन्हा स्वधर्माकडे आत्मीयतेने आणि अभिमानाने वळली, असा इतिहासाने आपला अभिप्राय दिला. विष्णुबुवांचा काशीला मुक्काम होता. मिशनरी तेथे फिरकले सुद्धा नाहीत असा त्यांचा वचक होता, हेही त्यांच्या चरित्रात नमूद केलंय की जिथं विष्णुबुवा असतील तिथं आपल्याला धर्मप्रचार करता येणार नाही, कन्व्हर्जन करता येणार नाही, असा धाक या ख्रिस्ती मिशनऱ्यांमध्ये विष्णुबुवांचा होता. स्पर्शबंदी मोडणाऱ्या विष्णुबुवांनी रोटीबंदी, सिंधुबंदी कशी मोडली याबाबतच्या त्यांच्या जीवनातील 1-2 घटना सांगण्यासारख्या आहेत. परधर्मियांबरोबर रोटी व्यवहार करण्याची गोष्टच सोडा, पण आपल्या धर्मातील आपली जात सोडून इतर जातीशी रोटी व्यवहार करणे निषिद्ध मानले जाईल. विष्णुबुवा हिंदू धर्मातील कोणत्याही जाती जमातीत रोटी व्यवहार करीत. रोटी व्यवहार म्हणजे त्यांच्याकडे जाऊन जेवणं, म्हणजे परक्या जातीत सुद्धा जायचं नाही जेवायचं, आपल्या जातीतल्या लोकांचं जेवायचं, असा त्यावेळेचा समाजातला प्रघात होता, जो विष्णुबुवांनी स्वतःच्या आचरणातून मोडला. इतकेच नव्हे तर परमुलखात असताना त्यांनी खान नावाचा मुसलमान स्वयंपाकी ठेवला होता. त्यावेळी सागर प्रवास निषिद्ध मानला जाईल, पण विष्णुबुवांनी सागर प्रवास तर केलाच, पण बोटीतून प्रवास करताना बोटीतील ख्रिश्चन बावर्चीने शिजवलेला भात, उकडलेले बटाटे हे उघडपणे खात आणि तसे निर्भयतेने सांगत असत. भुलेश्वराच्या बाजारातील पुऱ्या, भाजी, भजी वगैरे टोपलीत भरून भर रस्त्यात जोडा घालून आणि उभ्याने सर्व जातीच्या लोकांशी संभाषण करीत विष्णुबुवा बिनदिक्कत खात असा देखावा कितीतरी वेळा त्यावेळच्या मुंबईकरांनी पाहिलाय. परजातीबरोबर, परधर्मियांबरोबर रोटी व्यवहार केल्याने, सागर प्रवास केल्याने धर्म नष्ट होत नाही, विटाळाच्या कल्पना टाकून दिल्या पाहिजेत, हे विचार त्यावेळेस विष्णुबुवांनी फक्त सांगितलेच नाही, तर स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले. आपल्या छोट्या निबंधात 15 सूत्रे त्यांनी सांगितली. आता हा विष्णुबुवांच्या कार्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे. यांना थोडाफार इतिहास जगाचा माहिती आहे, त्यांना ही गोष्ट समजेल. सुखदायक राजकारणी निबंध अशा नावाने त्यांनी एक 15 सूत्रांचं एक पुस्तक लिहिलं. या आपल्या छोट्या निबंधात 15 सूत्र त्यांनी सांगितली. राज्य हेच एक घर आणि प्रजा हेच एक कुटुंब असा भाव असावा. म्हणजे ते त्यांचं सूत्र असं होतं की जसं आज आपली प्रत्येकाचं स्वतःची शेती असते, आपण ती शेती कसतो, आपण आपला व्यवहार करतो. विष्णुबुवा असं म्हणले, असं केल्यानेच एकमेकांमध्ये स्पर्धा वाढते. त्याऐवजी संपूर्ण गावाची एकच शेती असावी आणि ज्याचा त्याचा वाटा ठरलेला असावा. त्यांनी कष्ट करावेत आणि आपल्या वाट्याचं त्याचं जे काही असेल ते त्याला राजाकडनं किंवा जे कोण तिथलं व्यवस्थापन असेल, शासन असेल, त्याच्याकडनं त्याला दिलं जाईल. आता हे विष्णुबुवांनी साधारणतः 1865च्या दरम्यान मांडलेलं सूत्र आहे. काय परिणाम आहे ह्याचा तो आपण बघूया. सर्व प्रजेकडून सर्व जमिनीची लागवड करावी, याप्रमाणे सर्व प्रजा एक कुटुंब आणि सर्व जमीन हाच एक बाग आणि त्यातून जे जे निघेल ते सर्वांचे.
याप्रमाणे राज्यव्यवस्था असली पाहिजे, म्हणजे सर्वांना सर्व उपभोग मिळतात. ह्याच्यामध्ये जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था ही संपूर्णतः कोलमडून जाईल आणि माणूस म्हणून सगळेजण एकत्र राहतील, असा त्यामागचा विष्णुभुवांचा विचार होता. हे विष्णुभुवांचे विचार हा निबंध कार्ल मार्क्स यांनी वाचले होते का नाही माहित नाही. पण कार्ल मार्क्सचा कॅपिटल खंड पहिला इसवी सन 1867 साली प्रकाशित झालेला, त्यांनी हाच विचार त्या ठिकाणी मांडला. आपले विचार जगाला कळावेत असे वाटल्यावरून विष्णुबुवांनी या निबंधाचे इंग्रजीमधून भाषांतर त्यावेळच्या मुंबईच्या उच्च न्यायालयातील ट्रान्सलेटर बाळ भास्कर शिंत्रे यांच्याकडून करून घेतला आणि कॅप्टन फेल्स या इंग्रजी माणसाकडून ते भाषांतर तपासून घेतले. या भाषांतरित इंग्रजी निबंधाचे नाव बेनिफिशियंट गव्हर्नमेंट असे आहे. हा इंग्रजी भाषांतराचा 10 सहस्त्र म्हणजे 10,000 प्रती विष्णुभुवांनी स्वतःच्या खर्चाने जगातील विचारवंतांकडे पाठवल्या. या विचारवंतात कार्ल मार्क्स होता की नाही याची काही कल्पना नाही. या इंग्रजी भाषांतरित निबंधावर इंग्लंडमधील एशियाटिक या नियतकालिकात विरोधी टीका झाली होती. कार्ल मार्क्सने विष्णुभुवांचा हा निबंध वाचला असेल तर काय कमीत कमी या निबंधावरील एशियाटिक व नियतकालिकामधील विरोधी टीका वाचली असेल असा विचार मनात येऊन जातो. आणि कार्ल मार्क्सने हा मांडलेला विचार हा समतावादी, सर्वांना समान मानण्याचा हा एक त्यातला भाग होता. अशा प्रकारे विष्णुबुवांनी धर्म, राज्य आणि मानवतेचं नातं या संपूर्ण विश्वात तयार व्हावं आणि ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत त्याचं खंडन हे विष्णुबुवांनी अतिशय आक्रमकपणे लोकांमध्ये मांडलं आणि त्याचा परिणाम सुद्धा दिसला. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्या काळच्या अनुसरून विष्णुबुवांनी मांडली होती आणि अनेकदा ती करून दाखवली. राजनीती नावाचं त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, की एखाद्या वृद्धानं लहान मुलीबरोबर लग्न केलं असेल, तर ती मुलगी परत घेऊन तिचे लग्न तिच्या वयाच्या आणि गुणाच्या नियमाने जो तिच्या शरीर धर्माप्रमाणे व 4 वर्णांप्रमाणे असेल त्याचबरोबर लावून द्यावे आणि ज्या वृद्धाने असे काम केले असेल त्याला त्याच्या गुन्ह्याप्रमाणे शासन करावे. हे पूर्वी म्हातारा व्यक्ती सुद्धा अतिशय लहान कोवळ्या वयाच्या मुलीशी लग्न करायचा वेगवेगळ्या कारणास्तव. हे आपल्याला कदाचित सगळ्यांना कल्पना असेल. असे जे कोणी वागणारे आहेत अशा वृद्धाला शासन तर झालंच पाहिजे, पण त्या मुलीला सन्मानानं दुसऱ्याशी लग्न तिच्या वयाच्या किंवा त्याच्याशी अनुरूप ज्या काही गोष्टी असतील त्या लावण्याचा हक्क आहे, असं विष्णुबुवा प्रकर्ष आणि आग्रहाने ही भूमिका मांडायचे. विवाहाचे नियम कालपरत्वे चालवावेत की जेणेकरून मनुष्याचे प्राणरक्षण व्हावे आणि सुखही कमी पडू नये आणि धर्मही बुडू नये. न्यायाधीशाने अन्यायी ब्राह्मण आणि अन्यायी महार या दोघांसारख्या मानाने उभे करून अथवा बसवून त्यांचा न्याय करावा. राजाच्या पोटी उत्पन्न झाला तोच राजा आहे असं नाही. हे आपल्याकडे असतं ना, राजाचा मुलगा राजा, त्याचा मुलगा राजा, तोच बसणार पुढच्या गादीवर. विष्णुभुवांचं मत होतं असं नाही. ज्याच्याकडे क्वालिटी असेल, मग तो गरीब सामान्य कुटुंबातला समाजातला कोणीही मुलगा असेल, पण जर राजा होण्याची त्याच्यामध्ये क्षमता असेल तर त्याला राजा होणं द्यायला पाहिजे आणि समाजाने तो स्वीकारलाही पाहिजे. ही अशी प्रखर बुद्धिमत्ता असलेले हे विष्णुबुवा. त्यामुळे जन्मानुसार जात नाही तर कर्मानुसार ती गोष्ट असावी आणि त्याला त्याचं प्राधान्य मिळालं पाहिजे आणि समाजात ते स्वीकारलं गेलं पाहिजे. असा लोकशाहीवाद, समानतावाद आणि स्थल कालाप्रमाणे विवाह संस्कारात बदल, शिक्षणाचा विशेषतः स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे, अंधश्रद्धांना कडाडून विरोध अशा तत्वांचा विष्णुबुवांनी हयात आग्रह धरला. समाजातील सर्वांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याच्या सर्व संधी मिळाल्या तरच हे राज्य माझे आहे असा अभिमान सर्वांना वाटेल, हा त्यांचा विचार फार मोलाचा आहे. वेदोक्त धर्मप्रकाश मधील सत्याचा वाद हे प्रकरण फार महत्वाचं आहे. संतांच्या नावावर जे चमत्कार सांगितले जातात ते खोटे आहेत हे सांगण्याचे धारिष्ट्य त्या काळात दाखविले हे पाहिले की त्यांच्याविषयी वाटणारा अभिमान दुणावल्याशिवाय राहत. विज्ञानाचा आधार नसलेले संतांच्यावर व इतर संन्यासांच्यावर लादलेले चमत्कार हे तथाकथित संन्यासांचे व बुवांचे आपले प्रस्थ वाढवण्याचे भांडवल असते. पण खऱ्या अर्थाने समाजाचे भले करू इच्छिणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी या संन्यासांनी हे भांडवल आनंदाने गमावले. ही त्यांची मोठीच कामगिरी म्हणावी लागेल.
आजही आपण बघतो की चमत्कार म्हटलं की त्या चमत्काराच्या मागे बुवाबाजी वाढवली जाते आणि बुवाबाजी वाढवावी यासाठी जाणीवपूर्वक चमत्कार पेरले जातात. अशा चमत्कारांवरती विष्णुबुवांनी प्रखर टीका केली, जरी ते आपल्या धर्मातले असले तरी. आणि ह्यानी समाज बिघडतो, समाज नको त्या वळणावरती जातो आणि त्यांची बुद्धी गहाण पडते. हा विचार विष्णुबुवांनी नुसताच मांडला नाही, तर तो प्रकर्षाने त्याच्यावरती जाहीररित्या त्या काळामध्ये टीका केली. विष्णुबुवांनी आग्रहाने सांगितले, शंकराचार्य काचेचा रस प्याले असे म्हणतात, पण ती गोष्ट खोटी आहे. त्यांनी धर्मस्थापना केली, ही गोष्ट सत्य आहे. मुकुंद राजांनी जयतपाल राजाला घोड्यासकट 7 दिवस दगडासारखा मंत्राने अचेतन केला आणि दळावयाची जाती मनुष्याशिवाय दळू लागली. ही मुकुंद राजाने करामत केली, या गोष्टी खोट्या आहेत. पण मुकुंदराज साधू होता, त्यांचे ग्रंथ आहेत आणि ते महान होते, हेही तितकंच सत्य आहे. गोरखनाथ दगडावरती मुतला आणि दगड सोन्याचा झाला, अशा गोष्टी मान्य नाहीत, ह्या चुकीच्या आहेत. पण नाथांनी केलेलं कार्य अजरामर आहे, हेही विष्णुबुवांनी प्रकर्षाने सांगितलं. तथाकथित चमत्कारावर विश्वास का ठेवायचा नाही, याची मीमांसा करताना विष्णुबुवा म्हणतात, करामतीच्या गोष्टी सत्य मानू नका, कारण त्यापासून आपण भकडी करतो आणि भकडीवरचा आणि सांप्रतचा वेदोक्त धर्माच्या उपदेशकांवरचा विश्वास उडून जातो. आपणही बघा, आजही तीच परिस्थिती आहे. चमत्कारांच्या इतके आहारी आपण जातो की खरा धर्म काय ह्याची जिज्ञासा सुद्धा आपल्या मनात निर्माण होत नाही. आणि हा चमत्कार म्हणजेच खरा धर्म, स्वामी महाराज काय तर ते म्हणजे चमत्कार, अशीच भावना आपल्या मनात आजही निर्माण होते. आणि ही भावना आपल्याला प्रगतीकडे नेत नाही. आणि म्हणून विष्णुबुवांनी अशा चमत्कारांची खंडना केली आहेत आणि लोकांना खरा धर्म काय, खरं वेद काय, उपनिषद काय, याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. वेदोक्त धर्मप्रकाश या पुस्तकातील सत्याचा वाद हे प्रकरण विष्णुदेवांनी जितके तर्क सुसंगत वाटत आहे, त्या मानाने श्री कृष्णावताराविषयी कथा हे प्रकरण तितकेसे तर्क सुसंगत लिहिलेले नाही. विष्णुबुवा कसे वादविवादपटू होते, ह्याचे 1-2 नमुने सांगण्याचा मोह आवरता येत नाही. मुंबई हे भ्रष्टतेचे आगार. अशा स्थितीत आपण येथे कसे राहता, असा मिश्किल सवाल विष्णुबुवांना एकाने विचारला असता ते म्हणाले, अहो, ज्या ठिकाणी भ्रष्टपणा अधिक, त्या ठिकाणीच आमच्यासारख्या धर्मोपदेशकांची अधिक जरुरी आहे. भ्रष्टपणा दूर करणारे आम्ही वस्ताद आहोत. या उत्तरात त्यांचा आत्मविश्वास तर दिसतोच, पण त्याही पेक्षा संघर्षाला तोंड देण्याची त्यांची वृत्ती प्रकर्षाने जाणवते. विष्णुबुवांची मते समाजाला पटत नसली, समाजाच्या भावना दुखावत असल्या, तरी समाजाने त्यांच्यावर ग्रामण्य टाकलेले दिसत नाही, म्हणजे त्यांना वाईट टाकल्यासारखं कधी झालेलं नाही. कारण विष्णुबुवा हे संन्यासी होते, आजन्म ब्रह्मचारी राहिले. म्हणून विष्णुबुवा ब्रह्मचारी, आजोबाग आहे, तर त्यांनी लग्न केलेलं नाही. पण आपले मत समाजाच्या पचनी पडत नाहीत. सवर्ण समाजाचा आपल्यावर राग आहे, याची जाणीव विष्णुबुवांना होती. आपण मेल्यानंतर आपल्या प्रेताची कशी विल्हेवाट लावावी, या संबंधी अगदी भावशून्यतेने त्यांनी म्हणून ठेवले, मी मृत्यू पावलो म्हणजे माझे प्रेत उचलण्यास ब्राह्मणांनी वगैरे हरकत घेतल्यास पोलिसात जाहीर करून कचरापट्टीच्या खटाऱ्यात माझे प्रेत टाकावे, म्हणजे कचऱ्याबरोबर नेले जाऊन महारवाड्यात टाकतील आणि प्रेत उचलण्यास हरकत न झाल्यास ताबडतोब सोनापुरात नेऊन दहन करून श्री वालुकेश्वरी क्षेत्री रामकुंडानजीक रक्षा वगैरे समुद्रात फेकून द्या. स्वतःच्या देहाला तुच्छ लेखणाऱ्या संन्यास धर्माला साजेसे उद्गार विष्णुबुवांनी काढले. धार्मिक विधीचा आग्रह नाही की समाजावरचा राग नाही, हे खरोखरच विलक्षण आहे. माझे बोलणे स्वतःच्या अनुभवाने आणि युक्तीने व शास्त्राप्रमाणे सिद्ध असते, त्यामुळे कोणाचा इलाज चालत नाही. या विष्णुबुवांच्या सार्थ आत्मविश्वासपूर्वक उद्गाराचा प्रत्यय त्यांच्या व्याख्यानात येतो. आणखीन काही त्यांचं कार्य 2 मिनिटात आपण बघूया. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या राष्ट्रघातक कारवायांचा राष्ट्रीय एकात्मतेला असलेला धोका विष्णुबुवांनी 19व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य असतानाच ओळखला होता. या राष्ट्रघातक कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी वाणी आणि लेखणी झिजवली. एकीकडे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवायांना प्रतिबंध करावायचा आणि दुसरीकडे आपल्या समाजातील भाबड्या अज्ञानमूलक कल्पना टाकून देण्यास समाजास प्रवृत्त करायचे, ही दुहेरी आणि अवघड अशी कामगिरी त्यांनी आपल्या जीवनात पत्करली. विष्णुबुवांनी जी राजनीतीची 32 सूत्रे सांगितली,
सुखदायक राज्य प्रकरणात त्यांनी ही 15 सूत्रे सांगितली, त्यात त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. म्हणून महाराष्ट्राच्या, विशेषतः मुंबईच्या 19व्या शतकाचा सामाजिक, धार्मिक, वाङ्मयीन, वैचारिक इतिहास विष्णुबुवांच्या लक्षणीय कामगिरीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही, हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे एक विष्णुबुवा ब्रह्मचारी हे व्यक्तिमत्व नेमकं काय होतं, त्यांचे विचार इतके प्रखर का होते, किंवा त्यांनी जी टीका केलेली आहे त्या टीकेमागचंही कारण काय. एक पहिला भाग की जेव्हा त्यांना संसारात मन रमत नव्हतं, नोकरी, शेती ह्या गोष्टीत मन रमत नसताना आपण अध्यात्माच्या, आत्मज्ञानाच्या वाटेला जावं अशा दृष्टिकोनातून त्यांनी अनेक ठिकाणी गुरु शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ढोंगेबाजी जी काही त्यांनी पाहिली त्यातनं तो एक भाग त्यांच्या विचारांमध्ये आला. आपल्याही आयुष्यात बघा, आपण जे बोलतो, आपण जे वागतो, आपला जो स्वभाव झालेला असतो, त्याला कारणीभूत आपल्या आयुष्यातील काही घटना असतात. तसंच विष्णुबुवांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडल्यामुळे एक तो राग तसाच होता की सत्य इथं नाहीच आहे, खोटेपणा, ढोंगीपणाच जास्ती आहे. खरा संन्यासी भेटतच नाही, जो भेटतो तो ढोंगी आहे. ज्याच्या मनातल्या वासना अजून मिटलेल्या नाहीत, तोच जगाला वासना कशा संपवाव्यात याचा उपदेश करतो. हा ढोंगेबाजपणा त्यांनी पाहिलेला. दुसरा, स्वतः त्यांनी जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्येच्या माध्यमातून त्यांना जो ईश्वरी आदेश मिळाला त्या आदेशानुसार धर्म संस्थापनेचं काम त्यांनी हयात स्वीकारलं. हे जे कन्व्हर्जन होतंय, हे जे ख्रिस्ती लोक आहेत आपल्या धर्मातल्या, हिंदू धर्मातल्या लोकांना त्यांच्या धर्मात घेण्यासाठी जे आजही करतायत, ते कारवाया ज्या मोठ्या प्रमाणावर चालल्या ज्याच्यामुळे आपला धर्म धोक्यात आहे हे ओळखून विष्णुबुवांनी पुढचे 15 वर्ष प्रखरतेने मिशनऱ्यांवर हल्ले केले. आणि मगाशी आपण बघितलं की विष्णुबुवा जिथे आहेत तिथे मिशनरी येतच नव्हते. जसं आजच्या काळामध्ये काही संस्था अशा आहेत की त्या संस्था प्रकर्षाने ह्या गोष्टींना विरोध करतात आणि कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. आणि जिथे या संस्थांचे अनुयायी असतात तिथे हे कन्व्हर्जन करणारे लोक जरा विचकून असतात. हा धाकही तितकाच महत्वाचा असतो. आणि विष्णुबुवांनी आपल्या लेखणीतून, आपल्या वाणीतून आपला स्वतःचा धर्म सुद्धा टिकवला. आपल्या धर्मातील ज्या अनिष्ट प्रथा आहेत, जे लोक भोळसटपणे वागतायत, त्याच्यावरही प्रखर टीका करून समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याच वेळेला हे मिशनरी लोक जे आहेत ते बुद्धिवंत, म्हणजे आपण ज्याला आजही फॉरेनचे लोक ज्याला बघतो त्याला ते बुद्धिवादी आहेत असा एक आपला भाग असतो समजण्याचा. ही वैचारिक भूमिका ते मांडतात. आणि ह्या विचाराला जसं आजही आपल्याला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले किंवा इंग्रजाळलेले जे लोक आहेत ते आजही विचारतात, अहो तुमचा देवच दिसत नाही, तुम्ही कसले देव मानताय, खोटे आहात तुम्ही. नास्तिकता त्यांच्या मनामध्ये प्रचंड भरलेली असते. अशा लोकांना देव दिसत नाही म्हणून देव नाही असं होत नाही. मग वेद आणि उपनिषदात सांगून तितक्याच बुद्धिवादाने समोरच्याला हाणून पाडणं हे विष्णुबुवांनी कार्य केलं. आणि पॉइंट टू पॉइंट लॉजिकली डिस्कशन ज्याला होतं त्याला समोरचा घाबरायला लागतो, कारण त्याच्याकडचे मुद्देच राहत नाही. आणि हे विष्णुबुवांनी कार्य 1871 म्हणजे त्यांच्या मृत्यू पावेतो वयाच्या 46व्या वर्षापर्यंत केलंय. आणि असे विष्णुबुवा जेव्हा व्याख्यानं द्यायची, जर हे समाजाला आवडत नसेल तर ज्या विष्णुबुवांच्या व्याख्यानासाठी तिकीट लावलं जायचं आणि ते तिकीट हाऊसफुल शो होऊन वेटिंग लागायचं आणि मग पोलिसांना बोलवावं लागायचं, म्हणजे समाजाला त्यांचं वक्तृत्व आवडत होतं, त्यांचे विचारही आवडत होते, पटत होते, हेही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि मग ही जी ख्याती आहे, आता बघितलं आपण विष्णुबुवा मुंबईत का होते, त्यांची ख्याती मुंबईतनं का मालोजी राजांकडे आली, कारण मुंबई हे त्यांनी स्वतःची कर्मभूमी म्हणून निवडलं होतं, कारण तिथं त्यांच्या कार्याची गरज होती. जसं त्यांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की तुम्ही इथे तर मुंबई भ्रष्ट आहे, भ्रष्ट आहे म्हणजे काय, हा धर्मांतराचा मोठा कार्यक्रम इथे चालू आहे, अशा ठिकाणी तुम्ही का थांबलेला आहात. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे की अशाच ठिकाणी माझी गरज आहे आणि त्यांना पुरून उरेल इतकी माझी क्षमता आहे. हा कॉन्फिडन्स जो आहे, ही जी स्वतःच्या बुद्धीवरती, स्वतःच्या ज्ञानावरती असलेला जो विश्वास आहे, त्या विश्वासावरती हे त्यांनी कार्य केलं. आणि एक टप्प्यानंतर समाजामध्ये त्यांच्या कार्याची पावती सुद्धा मिळायला लागली. लोक धर्मांतराच्याकडे तिरस्काराने किंवा त्याचा पुरस्कार बंद त्यांनी केला आणि समाजाने पुन्हा स्वधर्माचा पुरस्कार केलाय. त्या विष्णुबुवा हे नुसतेच
बोलणारे आहेत, बडबड करणारे आहेत अशातला भाग नाही. त्यांनी स्वकर्तृत्वाने धर्म जागृतीचं कार्य केलेलं आहे. आणि असं हे कार्य आणि धर्मांतर जर मुंबईत असेल तर संपूर्ण भारतभरच करत होते मिशनरी लोक, आजही करतायत. मग असा एखादा कोणीतरी व्यक्ती आहे जो हे धर्म स्थापनेचं किंवा धर्म पुनरुत्थापनाचं कार्य करतोय आणि त्याच्या याला एवढं वेटिंग असतात भाषणाला, असं मालोजी राजांना कळल्यानंतर मालोजी राजांनी महत्प्रयासांनी, असं नाही झालं की त्यांनी निरोप धाडला आणि विष्णुबुवा आले. आणि विष्णुबुवांना हा छंद नाहीये. कारण स्वामी चरित्रातला 7वा अध्याय वाचताना ऐकताना आपल्याला असं वाटतं आणि काही जणांनी तशी मतही व्यक्त केली की विष्णुबुवांना आपल्या ज्ञानाचा अहंकार होता आणि ती नुसती भाषण करण्यातच त्यांना मोठेपणा होता. भाषण करण्याचा नाहीये, भाषण का करायचं याची क्लिअरिटी त्यांच्याकडे होती. हे जे पाखंड आहे या पाखंडाचं भेदन करणं हेच माझं कर्तव्य आहे, असं त्यांनी आयुष्यभर मानलेलं आहे. आणि हा ढोंगीपणा सगळीकडेच आपल्याला दिसतो. आता शेवटी एकदा आपल्या लोकांवरचा विश्वास उडाला, आपल्या आयुष्यात एखादे वाईट अनुभव आपण घेतले की आपण चांगला जरी व्यक्ती असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण आपण आधीच्या अनुभवाने पोळलेलो असतो. मग तो समोरचा ज्याला म्हणतो, अरे मी खरंच विश्वास ठेवण्याला आहे की आपला विश्वास राहत नाही त्याच्यावर की खरंच हा विश्वासाचा आहे का नाही पात्र. मग एखादी गोष्ट काहीतरी घडते त्याच्या बाबतीत आणि मग म्हणतो हा इतरांसारखा नाही बरं का. विष्णुभुवांचं सुद्धा तेच आहे. आता आली अक्कलकोटातली गोष्ट. मग असं मालोजी राजांनी हे विष्णुभुवांचं कार्य जे चालू आहे मुंबईमध्ये ते ऐकून यांचं व्याख्यान आपल्याही अक्कलकोटात यावं. अक्कलकोटामध्ये सुद्धा इंग्रजांचं कार्य चालू आहे. त्यामुळे अक्कलकोटातल्या लोकांना किंवा आपलं जे जहागिरीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा विष्णुभुवांची अशी व्याख्यानं आयोजित करूया आणि लोकांमध्ये हे धर्मजागृतीचं कार्य करूया. कारण मालोजी राजे हे संप्रदायातले. त्यामुळे मालोजी राजांचा हाही विचार आहे. कारण राजाच्या दरबारी जेव्हा एखादी गोष्ट होते त्याचं वेटेज जास्ती असतं. आणि म्हणून मालोजी राजांनी महत्प्रयासांनी विष्णुबुवांना अक्कलकोटात आणलं. दरबारात आल्यानंतर त्यांची सगळ्यांचा परिचय झाल्यानंतर त्यांनी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. अर्थात बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग असल्यामुळे तिथले जे स्थानिक आहेत तर त्यांना त्यांची चुणूक कळली की बाबा हे महान आहेत. आणि मग त्यांची रोज रोज व्याख्यानं, जसं आपल्याकडे सप्ताह असला की कोणीतरी एखादे कीर्तनकार असतात, प्रवचनकार असतात किंवा वेगवेगळे कीर्तनकार प्रवचनकार आपण त्या सप्ताहामध्ये बोलवतो आणि ते त्यांचे विचार, आपला धर्म त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. तसं या विष्णुबुवांनी ह्या राजाच्या दरबारात हे कार्य सुरू केलं. लोक प्रभावित व्हायला लागले, लोक बघायला लागले आणि मग आता हे कार्य विस्तारलं पाहिजे. म्हणून मालोजी राजांचा विचार होता की आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा विष्णुबुवांची व्याख्यानं व्हावीत. परंतु स्वामी महाराज स्वतः अक्कलकोटला आहेत. लोक महाराजांचे भक्त आहेत. आता विष्णुबुवांची ही व्याख्यानं चालू आहेत हे महाराजांना कळत नाहीये का, दिसत नाहीये का? रोज दिसत आहे. लोकांची ही चर्चा आहे, लोकही महाराजांना येऊन सांगत असतील. हे सगळं कम्युनिकेशन आहे व्यवस्थित. आणि तसंच विष्णुबुवांना सुद्धा हा मेसेज पोहोचला होता की अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि संपूर्ण अक्कलकोट राजांसहित त्यांचे सेवक आहेत, शिष्य आहेत. मग असा कोण व्यक्ती आहे, असं कोण व्यक्तिमत्व आहे, कारण कदाचित तो ढोंगी असू शकतो आणि ही लोक त्याला भुलली असतील, असं एक विष्णुबुवांचं मत असण्यात काही वावगं नाही. म्हणून विष्णुबुवांनी अशी इच्छा व्यक्त केली की आपणही त्या स्वामींच्या दर्शनाला जाऊया. आता 7व्या अध्यायातल्या गूढ गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. म्हणून विष्णुबुवा जे आहेत, इथपर्यंत कळलं का विष्णुबुवांचं व्यक्तिमत्व? ओके. आता थोडस आपल्याला कळलं असेल, विष्णुबुवा ही साधीसुधी आसामी नाही. आपण पहिल्या अध्यायापासून बघतोय स्वामींचा अवतार घेण्यामागचं उद्देश देव, देश आणि धर्म. आणि विष्णुबुवा या धर्माचंच कार्य करतायत. ठीक आहे, त्यांचे काही त्यांच्या अनुभवांमुळं त्यांना तसं वाटत आणि ती समाजातली सत्य परिस्थिती होती की लोक भुलत होते. म्हणजे एकदा सावरकरांचं आपण 6 सोनेरी पानं हे पुस्तक वाचलं की भारत कोणकोणत्या अवस्थेतनं गेलेला आहे याची आपल्याला जाणीव होते. आपल्याच धर्मातली लोक आपलाच धर्म कसा बुडवण्यासाठी प्रयत्न करत होते हेही आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. आणि अशामध्ये विष्णुबुवांसारख्या विचारवंतांनी आपल्या धर्मावरही टीका केली आहे जिथं चुकतंय. म्हणजे जसं राजा कोणते राजा मोहन रॉय, काय मला ते नाव आता लक्षात येईल, बंगालचे. तर त्यांनी जसं विधवा जे सतीबंदी जी आहे ती केली, बालविवाह जो व्हायचा त्याच्यावरती बंदी आणली.
असे जे क्रांतिकारक निर्णय इंग्रजांच्या सहकार्याने आपल्या देशात राबवले, कारण त्याच्याने धर्म आपला नष्ट होत होता. राजा राममोहन राय, राईट. सो तसेच हे विचारवंत धर्माचं कार्य करतायत आणि पोटतिडकीनं करतायत. रुपया कोणाकडनं घेत नाहीयेत. जे जसं ते 10,000 प्रति त्यांनी वाटल्या, स्वखर्चाने वाटल्या. जे काही तोडकं मोडकं इन्कम असेल, म्हणजे लोक देत असतील तेवढ्यावरती, हाव नाहीये पैशांची. असे विष्णुबुवा आता स्वामी नावाचा अक्कलकोटला कोणतरी एक व्यक्तिमत्व आहे, ज्याची चर्चा दूर दूरवरून लोक त्यांच्याकडे येतात. आता ह्या स्वामींच्या दर्शनाला आपण जाऊया, असा विचार त्यांनी त्या ठिकाणी प्रकट केला. आता हे स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी राजाला सांगितलं, राजांनी सगळी व्यवस्था लावून दिली. एके दिवशी सहज असे ती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीसी. की हा जो साधू आहे, हा जो संन्यासी आहे म्हणतोय स्वामी नावाचा, याला खरंच वेदांताचं धर्माचं ज्ञान आहे का उगाच इकडच्या तिकडे नाही का आपल्याकडे असतात बघा, कॉपी पेस्ट फॉरवर्ड करून माझ्याकडे किती ज्ञानाचा साठा आहे असे सांगणारे व्हॉट्सअपवरती आपल्याला भरपूर लोक भेटतात. म्हणजे कोणी अध्यात्माचे असतात, आणखीन कोणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही माणसं भेटतात की काय म्हणूया, म्हणजे त्यातले बरेचसे यांचं असं असतं की माझं मोठेपण तिथे मला दाखवायचं. तसंच हा स्वामी नावाचा जो व्यक्ती आहे, त्याचंही कदाचित असं असेल, 4-2 पुस्तकातल्या इकडच्या तिकडच्या गोष्टी वाचल्या असतील, ऐकल्या असतील आणि त्याच्यावरती ते कदाचित केलं असेल. मग ह्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे की खरंच यांना ज्ञान आहे की नाही. म्हणून ब्रह्मचारी बुवांनी काय केलंय, पहावया यतीचे लक्षण, की त्यांची पात्रता बघायची आहे. प्रश्न करते ब्रह्मचारी करते भाषण, की त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी बोललंय. काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींचे, की त्यांनी थोडासा पार्श्वभूमी तयार केली आणि महाराजांना वेद उपनिषदांविषयी, वेदांत जे आहे ज्याला उपनिषद म्हणतात, की वेदांताचा अंत म्हणजे सार ज्याचा आहे, की या उपनिषदांमध्ये संपूर्ण वेदांचं सार जे आहे ते आपल्याला तिथे मिळतं, म्हणून त्याला वेदांत असं म्हटलं जातं. तर ह्या वेदांतामधले काही प्रश्न स्वामींना विचारायचे आणि मग स्वामी कसे उत्तर देतात ते पाहायचं. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यती राजहास. तो पहिल्यांदा ज्यावेळेला त्यांनी हा प्रश्न स्वामींना विचारला, स्वामी जोरजोरात हसायला लागले. त्यांनी प्रश्न विचारलाय, ब्रह्मपद तदाकार होणं म्हणजे काय? म्हणजे ब्रह्म, ज्याला आपण ऍब्सोल्यूट असं जे म्हणतो, ह्याच्याशी एकरूप होणं म्हणजे काय हे सांगा. तर स्वामी हसायला लागले, जोरजोरात हसायला लागले. तर विष्णुभवांना असं वाटलं की अरे याला स्वामीला कळलंच नाही बहुतेक मी काय प्रश्न विचारला, म्हणून त्यांनी पुन्हा विचारला, ब्रह्मपद तदाकार होणं म्हणजे काय? स्वामी आणखीन जोरजोराने हसायला लागले. असं 2-4 वेळा झाल्यानंतर विष्णुबा म्हणले, अरे वेडा दिसतोय, मी एवढे वेदांतामधले काही प्रश्न विचारतोय, ज्ञानाच्या गोष्टी विचारतोय, आत्मज्ञानाचे प्रश्न विचारतोय आणि हा बुवा नुसता हसतोय. त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली, हा बुवा वेडा आहे म्हणे, याला काही ज्ञान वगैरे नाही, तुम्ही वेड्याच्या नादी लागलेला आहात, भुललात तुम्ही त्यांना. असं विष्णुबुवांनी सांगायला सुरुवात केली. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने डोंग माजविले. असं लोकांना सांगून आणि ते तिथनं विष्णुबा निघून गेले. कशाला आपला टाइम वेस्ट करायचा, तिथनं निघून गेले. आता त्यांच्यासोबत 3 पारसी सुद्धा आले होते. तेही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि मुक्कामाच्या ठिकाणी विष्णुबुवांना स्वप्नामध्ये विंचू दिसले आणि त्या विंचवाचा एक दंश विष्णुबुवांना झाला असं त्यांनी स्वप्न पाहिलं. ते स्वप्न पाहता क्षणी विष्णुबुवा दचकून जागे झाले. आपल्यालाही असं होतं, एखादं भीतीदायक स्वप्न आपण जर पाहिलं तर आपल्याला दचकतो, आपण घाबरतो, हृदयाची धडधड वाढते. विष्णुबुवांनाही तसंच झालं, जाग आली, प्रचंड घामाघूम झाले होते. तेव्हा त्या जवळ असलेल्या पारशांनी विचारलं, काय झालं? म्हणे स्वप्नात असं असं पाहिलं, फार भीती वाटते. कदाचित विष्णुबुवांना असं वाटलं की अरे त्या स्वामीला मी काही बोललो म्हणून त्यांनी काही चिटूक बिटूक केलंय का, किंवा आणखीन काही प्रयोग केलेत का ज्याच्यामुळे मला असं झालं, असं एक त्यांना मनामध्ये वाटलं. पण त्या पारशांनी सांगितलं, काही नाही, ठीक आहे, स्वप्न आहे, झोपा शांतपणे. ठीक आहे, झालं, सेटल झाले, झोपले. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वामींकडे आले. पुन्हा ही सगळी पार्श्वभूमी तयार करून पुन्हा स्वामींना तेच विचारलं, ब्रह्मपद तदाकार होणे म्हणजे काय? आता स्वामींनी उत्तर दिलंय,
स्वामी महाराजांच्या व्यक्तिमत्वातली ही एक फार मोठी गोष्ट आहे. कमी बोलणं, इफेक्टिव्ह बोलणं आणि कृतीच्या माध्यमातून समोरच्याला शिकवणं. किंवा एखादी गोष्ट जर ठासून सांगायची असेल समोरला, स्टॅम्पिंग करायचंय त्या गोष्टीवर, तर एकच वाक्य 3-3 वेळा त्याचा उच्चार करायचा, की समोरच्याला त्याचं कळलं पाहिजे, की एवढंच हे क्लिअर आहे मेसेज आपल्यासाठी. आता स्वामींना जेव्हा हा प्रश्न विचारलाय, स्वामी म्हणले, "अरे ब्रह्मपद तदाकार होण्याच्या गोष्टी करतोयस आणि स्वप्नातल्या विंचवानी घाबरतोयस. तू तर नुसताच पोकळ पंडित दिसतोयस, म्हणजे पडिथ मूर्ख." की नुसतंच पुस्तकातल्या गोष्टी वाचल्यास, पण प्रत्यक्ष स्वतः काय अनुभूती घेतलेली आहेस? काहीच अनुभूती नाही. आता हे वाक्य जे आहे ते आपल्याला असं वाटेल, बघा स्वामींनी कशी शिक्षा दिली. काल काहीतरी बोलला होता ना आणि बरोबर त्याला विंचवाचा दंश झाला, सगळं भीती झाली आणि आता परत आलाय मिजाज दाखवत, स्वामींनी बरोबर उत्तर दिलं. आपल्याला कारण आपण स्वामींच्या अँगलने ही गोष्ट पाहतो आणि आपल्याला स्वामी असेच माहिती आहेत, की जे चमत्कारी आहेत आणि दुष्टांना शिक्षा करतात. आता समजून घेऊया हे नेमकं काय गोष्ट आहे. वेदांत जो आहे हा आत्मज्ञान सांगतो. रिॲलिटी काय? आपण जसं गीतेमध्ये सध्या पाहतोय, की हा आत्मा हेच एकमेव सत्य आहे. बाकी सगळं नश्वर आहे. बाकी सगळं अपीअरन्स आहे. त्याचा आभास आहे. आता हे वेदांतामध्ये सांगितलेलं आहे. विष्णुबुवांना ती गोष्ट माहिती आहे. इतक्या वर्षापासून ते करतायत आणि लॉजिकली त्यांनी आत्तापर्यंत अनेकांचं या विषयांवरती खंडन केलेलं आहे. हे सगळे सिद्धांत मांडून. त्यामुळे त्यांना वर्ड टू वर्ड प्रत्येक गोष्टी माहिती आहेत. आणि त्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारलाय. ब्रह्मपद तदाकार होणं म्हणजे या ब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे काय असतं सांगा? गौतम बुद्धाला एका शिष्याने किंवा एका जिज्ञासू व्यक्तीने प्रश्न विचारला, की देवा म्हणे तू म्हणजे प्रकांड ज्ञानी आहेस, प्रचंड ज्ञान तुझ्यामध्ये आहे. तर माझ्या काही प्रश्नांची उत्तर दे. आणि वेगवेगळे प्रश्न ते विचारायला लागतात आणि मग एक प्रश्न असा विचारतो, की आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर काय अनुभव येतो? गौतम बुद्ध शांत राहिले. काहीच बोलले नाही. याला असं वाटलं, की बुद्धांना आपला प्रश्न समजला नाही. त्यांनी पुन्हा विचारलं, की "हे बुद्धा, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय अनुभव येतो?" बुद्ध शांतच राहिले. 2 वेळा झालं, 4 वेळा झालं. ह्याला काही कळायला तयार नाही. तोही तेच म्हटला. बुद्धाला कदाचित ज्ञान झालंच नाहीये. तो उगाच आपलं काहीतरी सांगतो. असा मनात विचार झाल्यानंतर त्यांनी तेच केलं. पुन्हा त्या माणसाने परत बुद्धांना विचारलं, "अहो बुद्ध, मी तुम्हाला विचारतोय, आत्मज्ञान झाल्यानंतर काय अनुभव येतो?" बुद्ध म्हणले, "अरे गेल्या कित्येक वेळा तू जेवढ्या वेळा प्रश्न विचारला तेवढा वेळा तुला मी तेच उत्तर देतोय. तुला कळलंच नाही माझं उत्तर." उत्तर काय होतं? आत्मज्ञान झाल्यानंतर शांतता निर्माण होते. तुम्ही त्या आतल्या परमेश्वराशी एकरूप झालेला असता. तुमचं मनही लुप्त होऊन जातं. तुमचं शरीराची बुद्धी निघून जाते. सर्व काही विलीन होऊन जातं त्या आतमध्ये. उरते ती फक्त शांतता. स्पीचलेस. एखादा अनुभव आपल्या आयुष्यात असा एखादा येतो किंवा एखादा पदार्थ त्याची चव इतकी अप्रतिम असते, की ती तोंडात टाकता क्षणी आहाहा! अरे वर्णन कर ना कसं वाटतंय? नाही, नाही वर्णन नाही करू शकत. एकदम बढिया. एकदम सुंदर. अरे सांग ना पण कसं झालं? नाही सांगू नाही शकत. हा आनंद जो आहे हा शब्दात नाही मांडता येत. एखादा व्यक्ती आपला प्रिय व्यक्ती असेल, तो अचानक आपल्या समोर आला किंवा आपल्याला भेटला, तर आपल्याला जो आनंद होतो तो वर्णन नाही करून सांगता येत. स्पीचलेस असतो. तो शब्दांच्या पलीकडचा असतो. मग हे आत्मज्ञान जे आहे, हे शब्दांमध्ये मांडताच येत नाही आणि म्हणून बुद्धांनी प्रत्येक वेळेला मौन बाळगून त्याला उत्तर दिलं होतं, की "अरे आत्मज्ञान झाल्यानंतर शब्दच खुंटतात." कारण शब्द हे खंड ब्रह्म आहे, लिमिटलेस आहे किंवा तो रेषाखंड आहे आणि हा परमेश्वर ही रेषा आहे, अनंत आहे. त्याला उगमही नाही आणि अंतही नाही. आणि अशा परमेश्वराशी एकरूप झाल्यानंतर हे जे काही लिमिटेड गोष्टी आहेत त्या सगळ्याच निघून जातात. मनातले विचार निघून जातात. हे शरीराची लिमिटेशन संपून जाते. मनाचं लिमिटेशन संपतं. सगळं समजतं आणि हाच प्रश्न याच विष्णुबुवांनी स्वामींनाही विचारलाय, की "स्वामी आत्मज्ञान झालं म्हणजे ह्या ब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे काय?" स्वामी फक्त हसलेत. आता ब्रह्मपद तदाकार होणं म्हणजे काय हे विष्णुबुवांना अतिशय शब्दशः माहिती होतं. आता काय झालंय?
बघा, ब्रह्मपद तदाकार होणं म्हणजे काय? आता जे सांगितलं गौतम बुद्ध, आत्मज्ञान झाल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारची तुमची बुद्धी क्षीण होते, लीन होऊन जाते, तुम्हाला कशाचंही भान उरत नाही. हा देह नाही, हे मन नाही, जे आहे ते एकमेव ईश्वर आहे, हे समजणं म्हणजे ब्रह्मपद तदाकार होणं. आता हे समजणं म्हणजे शाब्दिक नव्हे, एक्सपिरियन्स करणं, है ना. अनुभव येणं आणि अनुभूती होणं हा दोन वेगवेगळ्या भाग आहेत. अनुभव मीन्स एक्सपिरियन्स होणं, ती गोष्ट आपण अनुभवणं. एखादा गार गोष्टीचा पदार्थाचा शरीराला स्पर्श झाला, आपल्याला अनुभव येतो की ती गोष्ट गार आहे. पण एखादी गोष्ट आतमधून आपल्याला जाणवते, ती अनुभवलेली नसते, प्रत्यक्ष ती गोष्ट समोर नसते, पण आतमध्ये त्याचं फिलिंग इतकं स्ट्रॉंग झालेलं असतं. दॅट इज अ रिअलायझेशन. मला सांगता नाही येत ते शब्दामध्ये की नेमकं काय होतंय, पण काहीतरी होतंय. अगदी आपण स्वामींच्या केंद्रात दर्शनाला जातो, नेहमी असं होत नाही, पण कधीतरी असं एखाद दिवशी होतं की दर्शन घेतल्या क्षणी अतिशय तृप्त होऊन जातं मन, आणि बाहेर पडल्यानंतर आज काय झालं माहित नाही, पण एकदम दर्शन झाल्यानंतर शांत वाटत. अरे म्हणजे नेमकं काय झालं? नाही, ते सांगू नाही शकत. जे झालं ते आतमध्ये झालं. दॅट इज अ रिअलायझेशन. अनुभूती आली ती. अनुभव नव्हता. ते समोर काहीतरी गोष्ट आहे, तो फुलांचा हार होता, त्याचा सुगंध मी घेतलाय म्हणून मला छान नाही वाटलेलं. तो अनुभव आहे, जो इंद्रियांच्या द्वारे घेतला जातो. ही अनुभूती आहे, जी आतमध्येच आहे. हे ब्रह्मपद तदाकार होणं म्हणजे ह्या आतल्या गोष्टींची अनुभूती आहे. मग हे विष्णुबुवांना माहिती आहे. पण आता काय झालंय, महाराज फक्त हसलेत. विष्णुबुवा म्हणले, हा वेडा संन्यासी आहे, तुम्ही उगाच याच्या भुरळ पडली आहे तुम्हाला. विष्णुबुवा झोपायला गेलेत. झोपल्यानंतर स्वप्न पडलंय, स्वप्नात विंचूचा दंश झाल्याचं दिसल्यानंतर ते घाबरलेत. आता जर ब्रह्मपदाच्या गोष्टी करतोय, तर स्वप्नात म्हणजे प्रत्यक्ष शरीराला काहीच वेदना नाहीये, मनाच्या कल्पनेने ती गोष्ट घडलेली आहे. त्याची भीती वाटण्याचं कारणच काय? कारण तुम्ही ब्रह्मपद तदाकार होण्याचं ज्ञान तुमच्याकडे आहे असं म्हणतात. मग हे स्वप्नात घडलेल्या गोष्टींमुळे घाबरण्याचं कारणच नाही. म्हणजेच तुम्हाला मन आहे, त्याच्या फिलिंग्स आहेत, याची तुम्हाला काय म्हणूया, जाणीव आहे तुम्हाला. तुम्ही कसल्या ब्रह्मपदाच्या गोष्टी म्हणा. आणि हे महाराजांनी दाखवून दिलं की अरे, तू जे शब्दांनी जे आजपर्यंत समजून घेतलेलं आहे, ते प्रत्यक्ष अनुभवलेलंच नाही, आणि म्हणून तुला त्या मनाच्या घडणाऱ्या गोष्टींची सुद्धा भीती वाटते. तू कसल्या ब्रह्मपदाच्या गोष्टी करतोय? तू आधी शिकून घे, जाणून घे, अनुभव घे, अनुभूती घे, मग तुला समजेल. महाराजांनी त्यांना घडवलंय, शिक्षा नाहीये. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय की तुला ब्रह्मपद तदाकार होणं म्हणजे काय विचारतोयस? हे शरीर आणि मनाच्या पलीकडे जाणं म्हणजेच तर ब्रह्मपद तदाकार आहे. तुला फक्त शाब्दिक ज्ञान आहे, आणि तो अनुभव घे, म्हणजे तुला सर्व ज्ञान होईल. आणि हे स्वामींनी जेव्हा त्यांना बोलून दाखवलं की अरे, त्या काल स्वप्नात घडलेल्या गोष्टीमुळे इतका घाबरलास आणि ब्रह्मपदाच्या कसल्या गोष्टी करतोय, त्या क्षणी विष्णुबुवांनाही जाणीव झाली की एक समोर असलेलं जे स्वामी नावाचं व्यक्तिमत्व आहे, हे थोतांड नाही. काल काय घडलंय हे ना त्यांना माहिती आहे, आत्मज्ञानी आहेत. त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान आहे, म्हणून तर माझ्या स्वप्नात काय घडलंय कळलं. हा पहिला भाग. आणि दुसरं जे स्वामींनी त्यांना सांगितलं, तोही मेसेज त्यांना क्लिअर कळला की फक्त शाब्दिक ज्ञानांनी उपयोग नाही. माझ्या बुद्धीला सगळं कळलेलं असतं की अरे, नेहमी खरं बोलावं, कळलेलं आहे मला. पण नेमकी अशी काही परिस्थिती येते की नाही नाही, ते खोटं बोलल्याशिवाय पर्यायच नाही. नेहमी खरं बोलावं मला समजलेलं आहे, पण इम्प्लिमेंट करताना त्रास होतो. तसंच आहे. आत्मज्ञान काय आहे हे मला समजलेलं आहे, शाब्दिक. इम्प्लिमेंट करायला गेला की त्रास होतोय. आणि तो जो त्रास झाला, त्या स्वप्नामधल्या गोष्टींनी जे घाबरणं झालं, महाराज म्हणले, "अरे, असं घाबरून चालत नाही." आणि हे जे डायलॉग होता महाराजांचा, कृतीतून दिलेला त्यांना मेसेज, तो विष्णुबुवांना बरोबर कळला. आणि विष्णुबुवांसारखे असे पंडित, बुद्धिवादी, ज्यांनी आजवर अनेक चमत्कारांवर हल्ले चढवले होते आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी धडपडत होते, त्याच विष्णुबुवांनी महाराज हे अवतारी आहेत, महाराज हे सिद्ध आहेत, महाराज हे साक्षात दत्तप्रभू आहेत, याची पोचपावतीच दिली म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की नाही, अक्कलकोटचे स्वामी हे खरे आहेत, खरे ज्ञानी आहेत, खरे अवतारी आहेत.
भोळ्या भाबड्या व्यक्तीनं एखादी गोष्ट म्हणणं आणि अशा बुद्धिवंतांनी महाराजांना अवतारी म्हणणं हे महाराजांचं व्यक्तिमत्व अधिक खुलवतं. कारण महाराजांचं कार्यच आहे माणसं घडवणं, त्यांना सन्मार्गाला लावणं, त्यांच्या मनातलं द्वैत घालवणं, जे ड्युॲलिटी जे चालू आहे, द्वंद्व जे चालू आहे, ते द्वंद्व घालवायचं आहे आणि त्याला ईश्वर प्राप्ती करून द्यायची. ह्याच्यासाठीच तर महाराजांचा अवतार आहे. धर्म संस्थापना कारणे संभवामी युगे युगे. कुठला धर्म, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, तो नाही धर्म, स्वधर्म, ज्याचा उल्लेख वारंवार गुरुचरित्रात येतो. हा स्वधर्म जो लोक विसरले त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी स्वामी महाराजांनी अवतार घेतलाय आणि ह्याच स्वधर्माच्या जागृतीचं कार्य विष्णुबुवा करतायत. परंतु जसं चांगदेव आणि मुक्ताबाईंचा जो संवाद आहे, अतिशय छोटासा संवाद आहे पण इफेक्टिव्ह आहे. आजही आपल्याला तो सगळ्यांना वाचता येतो की चांगदेवांसारखा एवढा महाज्ञानी व्यक्ती ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींना पत्र लिहितो आणि मुक्ताबाई त्याला एक कोरं पत्र पाठवते, तर चांगदेवाला कळतं काय माणसं आहेत हे, मी एवढ्या ज्ञानाच्या गोष्टी यांना बोललो आणि हे कोरं पत्र पाठवतंय, यांना काहीच कळत नाही. ज्या वेळेला मुक्ताबाईंकडे आले, मुक्ताबाईंनी सांगितलं तुला कळलंच नाही तर मला काय सांगायचं, तूच अज्ञानी आहेस. केवळ शाब्दिक पांडित्य असून चालत नाही, आत्मानुभूती. माझ्यासारखे मी तुमच्या समोर बडबड करतोय, शाब्दिक सामर्थ्य आहे, पण मी स्वतः ते एक्सपिरियन्स केलं असेल तर त्याला वजन आहे. असं आपल्याला जीवनामध्ये लक्षात ठेवायचं की किती आपण छान बोलतो यापेक्षा महाराज असं म्हणतात की तुम्ही ज्याला बोलता एखादी गोष्ट तर ती गोष्ट तुम्ही स्वतः अनुभवा. ती अनुभवल्यानंतर तुमच्या शब्दांना तेवढं वजन येणार. केवळ शाब्दिक पांडित्य नकोय. आणि अशा विष्णुभुवांसारखं, कारण त्यांचं कार्य हे महान आहे आणि अशा व्यक्तीला जर हे ज्ञान प्राप्त झालं, त्याला कळलं की आपण कुठे चुकतोय, कारण शेवटी एक व्यक्ती म्हणून या जीवनातला त्यांचा प्रवास म्हणून हे कार्य महत्वाचं होतं. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती असलेला मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे आणि विष्णुभुवांनी त्यांच्या या जन्मामध्ये तपश्चर्याही केली, आत्मज्ञानासाठी ज्ञानही प्राप्तीची कास धरलेली आहे. परंतु जी मध्ये कुठेतरी अडकलेली गोष्ट आहे तेवढी फक्त महाराजांनी सॉल्व्ह केली आणि पुढच्या मार्गाला पाठवलं आणि विष्णुभुवांनी त्यानंतर स्वामींची सेवा केलेली आहे. त्यामुळे इथे विष्णुबुवा अहंकारी आहेत असं ज्यावेळेला आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जजमेंट करतो, याचं कारण आपल्याला त्या कमी शब्दांमध्ये ते व्यक्तिमत्व समोर आलेलं असतं. आपल्याला माहित नसतं नेमकं त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी आहेत आणि महाराजही नेमकं काय सांगतायत. महाराज कधीच कोणाला शिक्षा करायला जात नाहीत. महाराज घडवत असतात आणि घडवण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं करतात. हे विष्णुबुवांचं कार्य आहे. अशा प्रकारे हे विष्णुबुवांची गोष्ट या ठिकाणी उलगडून सांगण्याचा हा एक प्रयत्न केला. म्हणून महाराजांनी उत्तर दिलंय, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांचे, काय म्हणून भ्यालासे, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसे कैसे. की जर मनातून घडणाऱ्या गोष्टींचं जर भय असेल तर तू ब्रह्मपदाच्या म्हणजे तिथपर्यंत कसा पोहोचशील. तुला तिथे पोहोचायचं आहे ना, चांगली गोष्ट आहे. त्याच्यासाठी हे सोडावं लागेल. जसं आळंदीचे नरसिंह सरस्वती महाराजांकडे आल्यानंतर त्यांनाही हाच योग साध्य करायचा होता. महाराजांनी ती अडलेली एक गोष्ट फक्त त्यांची सॉल्व्ह करून दिली. पुढे जायला लागले ते. गुरुचं कार्य काय असतं? शिष्यामध्ये जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला खतपाणी घालायचं, त्याला वाढवायचं आणि जिथे कुठे अडत असेल तेवढी त्याला मदत करायची. शिष्य समर्थ असतं पुढे जायला. पण ते कुठं अडकलं आणि त्यातनं कसं बाहेर काढायचं हे ज्याला कळतं त्यालाच तर गुरु म्हणायचं असतं. फक्त पुस्तकी ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला शिक्षक म्हणता येईल, पण ज्याला हे ज्ञान आहे की ह्या व्यक्तीला कसं पुढं जीवनामध्ये घडवायचं त्यालाच आपण गुरु म्हणतो. म्हणून गुरूंचे प्रकार आपल्याला सद्गुरुदारांनी सांगितले. गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व या 5 लेव्हल्स आहेत. आपण ज्या लेव्हलला असू त्यानुसार आपल्याला समोर भेटणार. म्हणून साक्षात स्वामी महाराज आपल्याला सद्गुरु, गुरुस्थानी परमगुरु, परात्पर गुरु म्हणून लाभलेले आहेत. आपण किती अहोभाग्याचे आहोत. पण आपल्या स्वामींना आपण केवळ चमत्कारात अडकून ठेवलंय, हे आपलं दुर्भाग्य म्हणूया. स्वामींचं नाहीये. स्वामींना काहीच फरक पडत नाही आपल्याने. त्यांचं कार्य चालूच आहे. ते अनेक सिद्ध घडवतच आहेत.
आपण आपल्या स्वामींची लेवल जी आहे ती कमी करत चाललोय, की आमचे स्वामी म्हणजे चमत्कारी बाबा. ते फक्त तुमचे प्रश्न सोडवण्यापुरतेच आहेत. तुमचं काय, तुमच्याकडे पैसे नाही, अच्छा हे सेवा करा मग तुमच्याकडे पैसे. हे करा ते. हे केलं पाहिजे. कारण माणसाची जखम बरी नाही झाली तर त्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगून उपयोग नाही. पण फक्त तेवढे म्हणजे आमचे स्वामी नाही, हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. की कधीतरी या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन महाराजांकडे मागणं गेलं पाहिजे. जसं महाराज नेहमी म्हणायचे, की "अरे, आम्ही जे वाटायला आलोय ते कोणी मागतच नाही. बाकीच सगळं मागत बसलंय. आम्ही काय वाटायला आलोय? ज्ञान वाटायला आलोय. ज्ञानासाठी आमचा अवतार आहे आणि ते तुम्ही आमच्याकडनं घ्यावं," असं स्वामी नेहमी शिष्यांना सांगायचे. सो विष्णुबुवांनी हे महाराजांचं शिकवणं, गुरु काय असतो हे कारण त्यांनी गुरु आजपर्यंत शोधायचा प्रयत्न केलाय, परंतु सगळीकडे ढोंगच त्यांना बघायला मिळाला. असा गुरु जेव्हा भेटला खरा, की ज्याने बरोबर नेमकी मेख काय आहे ती सांगितली आणि पुढचा मार्ग दाखवून दिला. त्या क्षणी विष्णुबुवांचं काय झालं, "बुवांप्रती पटली खुण, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. त्या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला पळूनी ब्रह्मपदा योग्य." कशाचा अहंकार होता? विद्वत्तेचा नाहीये. विद्वत्तेचा अहंकार नव्हता, की मी कसं छान बोलतो, मी किती छान व्याख्यानं देतो ह्याचा अहंकार नव्हता. अहंकार होता देहाभिमानाचा. हे माझं शरीर, हे माझं मन, या शरीराला झालेल्या वेदना माझ्या आहेत, या मनाला झालेल्या वेदना माझ्या आहेत. हा जो स्वतःच्याकडे बघण्याचा अहंकार होता, हा अहंकार जो आपल्या सगळ्यांनाच असतो. ज्या अहंकाराला आपण फार छोटा लेखतो, तोच खरं तर मोठा अहंकार आहे. आणि हाच अहंकार अध्यात्मामध्ये आड येतो. जोपर्यंत मी आहे, मला ध्यान करायचंय, मला सेवा करायची आहे, मला हे करायचंय, हा जोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत स्वामींपर्यंत जाताच येत नाही. हे सद्गुरू स्वरूप महाराजांचं रूप पाहून विष्णुबुवा भारावलेत आणि हा अहंकार जो मनाचा, देहाचा अहंकार जो आहे, तो विष्णुबुवांचा आळा. अदरवाईज जर खरंच विद्वत्तेचा अहंकार असता, तर आपल्यालाही माहिती आहे एवढा प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी आणि ज्याच्या व्याख्यानाला एवढे पैसे लावून लोकं येत असतील, तर तो तर स्वतःचं बुवाबाजी करायला तर किती सक्षम असला पाहिजे. त्याने तर तिकीट लावून पैसेच कमवले पाहिजेत. स्वतःचं चरित्र इतक्या मोठ्या पद्धतीने लिहायला पाहिजे. "माझं रे माझं चरित्र." आजकाल असतात बघा असे बुवा-बाबा. स्वतःचेच मंत्र देतात स्वतःच्या नावाचे. विष्णुवांना करता आलं असतं, की जर खरंच ते अहंकारी असते. अहंकार ह्या देहाचा आहे. अहंकार या मनाचा आहे, की मी म्हणजे कोण आहे? आणि भगवंताला त्यांनी प्रश्न विचारलाय, की ब्रह्मपद तदाकार होणं म्हणजे काय? महाराज म्हणले, "ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेशी." की तुला ब्रह्मपद मिळवायचंय ना, आत्मज्ञान मिळवायचंय ना, जरूर मिळव, पण ते इतकं सोपंही नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात. आपलं मन आपल्या ताब्यात नाही, ते ताब्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. 4 शब्द आपल्यालाही बोलता येतात. परंतु स्वतः प्रत्यक्षात करायला लागल्यानंतर कळतं, की अरे नाही, नाही. ते सेवा करताना लोकांना छान सांगता येतं. ते सेवा करताना मन लागलं पाहिजे. आपलंच लागत नाही. कारण सांगणं वेगळं, प्रत्यक्ष कृतीत उतरवणं वेगळं. हा जो अहंकार आहे, हा अहंकार महाराजांनी त्या ठिकाणी घालवून त्यांना जे काही वर्षांपूर्वी त्या आत्मज्ञानासाठी घराच्या बाहेर सर्व संग परित्याग करून पडले, ती मेख महाराजांनी इथं त्यांची घालवली आणि तो अहंकार घडवलाय. त्यामुळे अहंकार विद्वत्तेचा नाही, अहंकार पांडित्याचा नाही, अहंकार या गोष्टीचा महाराजांनी घालवलाय. कारण कोणाला काय द्यायचं, कोणाला काय हवंय, कोणाची किती पात्रता आहे, हे स्वामींशिवाय दुसरं कोणाला माहिती आहे. आणि म्हणून ग्रंथकारांनी या 7व्या अध्यायाच्या निमित्तानं विष्णुवांचा जो उल्लेख या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय, तो मला असं वाटतं, की हे आपल्यालाही समजावं, की शाब्दिक पांडित्य महत्वाचं नाही. विष्णुबुवांसारखं महान कार्य करणारा व्यक्ती जो गुरूंच्या शोधात आहे, महाराज त्यालाही देतात. प्रत्येकाला देतात. हे आपल्याला समजावं. स्वामी महाराज कोण आहेत? हे आपल्याला समजावं. नेमकं अध्यात्म काय आहे? ह्या चमत्कारांच्या पलीकडे महाराज आहेत. ते स्वप्नात विंचू दाखवून महाराजांनी मी किती मोठा माणूस आहे हे दाखवलं नाही. विष्णुबुवांचा प्रश्नाच्या समर्पक उत्तर त्यांना कृतीतून दाखवलंय आणि जो द्यायचा तो मेसेज विष्णुबुवांना दिला. कदाचित बाकीच्यांना बघताना कारण आपण पहिल्या अध्यायाच्या पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं स्वामी चरित्र हे महाराजांच्या
महानिर्वाणानंतर लिहिलंय. त्यामुळे बघणाऱ्यांना असं वाटलं असावं की बघा विष्णुबुवांचे एवढे मोठे पंडित वगैरे म्हणवतात, एवढ्या सभा घेतात, महाराजांनी कसं त्यांना, आणि त्यामुळे कदाचित तसाही संदर्भ ग्रंथकर्त्याने घेतला असेल हे. पण ही ज्या वेळेला विष्णुबुवांचं इतिहास आपण पाहतो त्यावेळेला नक्कीच आपल्याला कळतं की ते तेवढंच नाहीये. ऐकीव गोष्टी आणि प्रत्यक्ष पाहणं ह्याच्यात खूप फरक आहे. ज्याला आपण हे विष्णुबुवांचं व्यक्तिमत्व पाहतो त्यावेळेला हे नक्कीच जाणवतं विष्णुबुवा एवढे उथळ बुद्धीचे नाहीत की ते अहंकारी वागतील किंवा मी किती मोठा आहे दाखवायला येतील. हा त्यांचा उद्देश नाही. त्यांचा उद्देश क्लिअर आहे, जो त्यांनी आपण पाहिला. असं हे विष्णुबुवांचं चरित्र आहे आणि या चरित्राच्या निमित्तानं हे आत्मज्ञानाचं किंवा स्वामींचं रूप आपल्या समोर मांडण्याचा हा एक ग्रंथकर्त्याचा प्रयत्न किंवा स्वामींचा हा प्रयत्न असावा की अरे मला गुरु म्हणतोस ना, गुरु हा नुसती पोकळ बडबड नाही करत. गुरु न बोलता तुम्हाला सगळं काही सांगत असतो. आपण ते आत्मसात करायला पाहिजे. त्याची भाषा समजायला हवी आपल्याला. आपल्याही जीवनात कटू अनुभव येतात, अप्रिय अनुभव येतात, आपल्यालाही आवडत नाही ते अनुभव. आपण महाराजांना गुरु मानलंय ना, त्या अप्रिय अनुभवातून महाराज आपल्याला काही शिकवतायत हा विचारच आपल्या मनात येत नाही. आपण ताबडतोब महाराजांना म्हणतो, "काय महाराज मी तुमची एवढी सेवा करतो आणि असे अनुभव का माझ्या आयुष्यात?" विष्णुबुवांना विंचवाचा दंश केल्याचा अनुभव देऊन महाराजांनी आत्मज्ञानाची वाट दाखवली. तू इकडे चुकतोयस, आता पुढे जा. विष्णुबुवा जर महाराजांना असं म्हणले असते, "का हो महाराज मी तुम्हाला एवढा प्रश्न विचारला तर एवढी शिक्षा करतात का कोणी? आता मी तुमच्याकडे येतच नाही." नसतंच घडलं पुढं काही. आपल्याही आयुष्यात अप्रिय घटना घडतात. अगदी आपण रोज सेवा करत असतो तरी सुद्धा आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतात. आपण चिडतो, रागावतो, अगदी सेवा सुद्धा बंद करतो. अहो तो गुरु आहे. गुरु हा आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांमधून सदैव आपल्याला शिकवत असतो. कारण आपणच म्हणत असतो, की महाराजांनी माझं बोट पकडलंय, ते मला चालवतायत. मग ते जर चालवत असतील, तर कुठल्या रस्त्याने चालवायचं हेही तेच ठरवतात. माझ्या रस्त्यात जर खड्डे आले असतील, तर त्या खड्ड्यांमधनंही महाराजांना मला काही शिकवायचं असेल, असा विचार का बरं आपण मनात करत नाही? प्रसंग बाका असतो, कठीण असतो, अगदी आपली सत्व परीक्षा पाहणारा असतो. पण त्या सत्व परीक्षांमध्येच गुरुवरचा विश्वास ढळता कामा नये. उलट तो अधिक दृढ करायचा असतो. संकट सगळ्यांच्या आयुष्यात येतात, पण जेव्हा गुरु सोबत असतो, त्या संकटातनंही तो आपल्याला पुढची दिशा दाखवत असतो. तो फक्त म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. आहे संकट, धीराने जा. आपलं उलट आहे. म्हणजे एखादा अं, खेळाचा शिक्षक असेल, प्रशिक्षक, तर तो प्रचंड आपल्याकडनं मेहनत करून घेतो, प्रॅक्टिस करतो, वेगवेगळे डाव शिकवतो, सगळं करतो. ज्याला प्रत्यक्ष मॅच खेळण्याची वेळ येते ना, त्याला त्या प्रशिक्षकाला ग्राउंडच्या बाहेर बसायचं असतं. आणि जे आत्तापर्यंत गुरूंनी शिकवलंय ते सगळं त्या शिष्याला तिथे त्याचं स्किल दाखवावं लागतं, तरच तो जिंकतो. तो असं नाही म्हणू शकत, "गुरु आता तुम्ही म्हणजे इतके दिवस मला सगळं शिकवत होता, आता मॅचमध्ये का बाहेर बसलाय? या की मला इथे शिकवायला." नाही होऊ शकत. ज्यावेळेला आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतो, तीच तर खरी परीक्षा असते. तिथं गुरु म्हणतो, "तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, खेळ तरी तू. जे मी आजपर्यंत तुला शिकवलंय ते सगळं तू तिथं अवलंब बघ, तू जिंकशील." आपण म्हणतो, "नाही, नाही, मला मॅचेस नाही खेळायचे. तुम्ही का बरं असं केलं? तुम्ही माझी का साथ सोडली?" अरे साथ नाही सोडली. तुला पुढच्या वर्गात पाठवायचंय ना, म्हणून तर तिथे टाकलंय. तो खड्डा जाणून-बुजून आणलाय, कारण तुला पुढे पाठवायचं. ह्याला गुरु म्हणतात. हे विष्णुबुवांच्या कथेमधनं आपण समजून घेतलं पाहिजे. गुरु काय असतो? गुरु नुसत्याच शिक्षा करायला बसलेला नाही. गुरुला ते आवडतही नाही. नवनाथ आपण वाचतो. नवनाथांमधल्या तर कित्येक गुरु शिष्यांच्या गोष्टी आहेत. मच्छिंद्रांच्या गोरक्षनाथांच्या गोष्टी आहेत. किती सत्व परीक्षा बघाव्यात गुरूंनी. पण ज्यावेळेला त्या परीक्षेतनं पास होतो, त्यावेळेला जे गुरु देतो, आपली झोळी कमी पडते. फाटते आपली झोळी. किती घेऊ? विश्वास ठेवावा लागतो. परीक्षेत पास व्हावं लागतं. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने गुरूंचे आहोत असं म्हणता येईल. सनातन आहेस. जया जयाजी अघहरणा, पाप हरण करणारा तू आहेस. लोकपाला सर्वेशा, सर्वांचं रक्षण करणारा, पालन करणारा असा तू आहेस. आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती हो द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. श्रोते हो, ग्रंथकर्ता असं म्हणतो आपल्याला
ही श्रुतेहो अवधान. श्रोती द्यावे अवधान. श्रुती म्हणजे कान. कान लक्ष देऊन. अवधान म्हणजे लक्ष. परेड जेव्हा शाळेत असते किंवा कॉलेजमध्ये असते आपण म्हणतो सावधान, सगळे लगेच जागेवर येतात. एक शब्दामध्ये पण ताकद आहे. स अवधान, आता एकदम स्थिर राहा, ऐक शांतपणे, एकाग्र हो, असे अनेक अर्थ आपल्याला घेता येत. श्रोती द्यावे अवधान. कानांना आता तुम्ही अवधान द्या, लक्ष द्यायला लावा. कशासाठी? श्रवणी आदर धरावा. हे जे कानावर पडणार आहे त्याच्याविषयी तुम्ही आदर धरावा, कारण हे महाराजांचं अल्पवर्णिले आपुले गुण स्वामी अगम्य आहेत, बुद्धीच्या पलीकडचे आहेत. आपल्याला ते कधीही अवगत होऊ शकत नाही, हेही त्रिवार सत्य आहे. आपण फक्त प्रयत्न करतोय. थोडं जरी आपल्याला थेंबभर जरी कळलं तरी आपलं आयुष्य तरुण जाईल, तेवढ्यासाठी हा सगळा प्रयत्न. अध्यायामध्ये आपण हे विष्णुबुवांचंही चरित्र पाहिलेलं आहे. त्या अनुषंगानं स्वामींचं एक वेगळं रूप किंवा गुरूंचं एक वेगळं रूप पाहण्याचा आपण एक तो प्रयत्न केलेला आहे. आजची चिंतनिका हाचा अध्याय आपण इथे थांबवणार आहोत.